कलानुसार दिल्लीमध्ये भाजपचं सरकार बनणार हे आता स्पष्ट झालेलं आहे। भाजप 40 आणि आप 30 जागांवर आघाडीवर, काँग्रेसला भोपाळी फोडता आला नाही। कलानुसार दिल्लीमध्ये भाजपचं कमळ फुलणार। 36 हा बहुमताचा आकडा आहे दिल्ली विधानसभेतला आणि तो भाजपने गाठलाय आणि त्याहून 4 जागा भाजपकडे अधिक आहेत। अर्थात आकडे आणखी काहीशे पुढे मागे होऊ शकतात, पण भाजपला स्पष्ट बहुमत मिळालं हे जवळपास आता स्पष्ट आहे आणि कलानुसार भाजपची दिल्लीत आता सत्ता बनणार आहे, भाजपचं सरकार बनणार आहे। दिल्लीमधून आपचं सरकार जातंय हे आता यामधून स्पष्ट होतंय। त्याचबरोबर आपला आणखी एक मोठा धक्का, कलानुसार 27 वर्षांनंतर दिल्लीमध्ये भाजपचं कमळ फुलणार आहे। 1993 मध्ये भाजपची दिल्लीमध्ये सत्ता आली होती आणि तेव्हा सुषमा स्वराज या भाजपकडून मुख्यमंत्री बनलेल्या होत्या। 49 जागा त्या विधानसभा निवडणुकीत भाजपला मिळाल्या। सर, तुमची पहिली प्रतिक्रिया, बहुमताचा आकडा पार केलेला आहे? बहुमताचा आकडा पार करणं हे आमचे जे कार्यकर्ते आहेत आदरणीय नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाला जे आहे दिल्लीच्या जनतेने प्रचंड कौल दिलेला आहे। लोकांनी झूट आणि लूटची सरकार होती इथे। केजरीवाल सकाळपासून उठल्यानंतर रात्रीपर्यंत फक्त लोकांबरोबर ते खोटं बोलण्याचं सोडून काही काम करत नव्हते। इथे कुशासन होतं त्यांचं, त्याला जे आहे दिल्लीची जनतेने त्याला मूठ माती देण्याचं ठरवलं आणि भाजपच्या सरकारला इथे स्थापनेसाठी प्रचंड जे आहे जनादेश दिलेला आहे। सर, महाराष्ट्राचा विचार केला तर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आले होते, गोव्याचे मुख्यमंत्री प्रमोद सावंत आले होते, यंत्रणा चांगली राबवली होती, त्याचंही यश एकदम आणि बघा इथला जो दिल्लीत राहणारा जो मराठी माणूस आहे तो मराठी माणूस भाजप सोबत तो उभा राहिला। देवेंद्रजी आले आणि देवेंद्रजी इथे सभा झाली, त्याचा सुद्धा खूप चांगला परिणाम जे आहे लोकांवर झाला आणि लोकांनी जे प्रचंड कौल जे आहे ते भाजपचं समर्थनात दिलेलं आहे। काँग्रेसच्या अपयशाबद्दल काय सांगाल? आकडा अपयशाला दुसऱ्यांदा त्यांना जे आहे खातं सुद्धा त्यांना उघडता आलेलं नाही आहे, त्यामुळे त्यांच्यावर बोलून जे आहे वेळ वाया घालवण्यासारखा आहे। अजित पवार तुमच्या सोबत आहेत महाराष्ट्रामध्ये, मात्र त्यांनी देखील उमेदवार उभे केले होते, एकही उमेदवार निवडून ठीक आहे, त्यांचा स्वतःचा पक्ष आहे, त्यांच्या लोकांनी एखादा ठरवलं असेल उभा करण्यासाठी, पण जनता शेवटी जे आहे सगळं। तर भाजप 41 आणि आप 29 जागांवर आघाडीवर 27 वर्षांनंतर राजधानी दिल्लीमध्ये भाजपचं कमळ फुललंय।